नमस्कार. पूर्ण देशभरात भारत देशामध्ये एकामागं एक अशा हृदयद्रावक घटना समोर येत आहेत आणि त्याचे भरपूर प्रतिसाद मिळत आहेत जनतेकडून. तर ह्या घटना का घडत आहेत याचा थोडासा विचार आयुर्वेदाच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न आहे. तर प्रज्ञापराध ही एक कन्सेप्ट म्हणू किंवा एक टर्म म्हणू आहे आयुर्वेदात, ज्याच्यामध्ये प्रज्ञेचा अपराध घडला होतो. आपल्याला कळतं आहे की त्या गोष्टी चुकीच्या आहेत, करायला नाही पाहिजे, आपल्या कायिक वाचिक मानसिक ह्याच्या विरोधात आहेत, आपल्या शारीरिक दोषांच्या गुणांच्या, पण त्या घडल्या जातात आणि त्या केल्या जातात, ती कृत्य केली जातात, निष्कृत्य केली जातात. तर ह्यालाच प्रज्ञापराध म्हणतात. तर हे कृत्य प्रज्ञापराध ह्या कन्सेप्ट अंडर आयुर्वेदाच्या येऊ शकतात असं माझं मत आहे. तर प्रज्ञेचा अपराध होतो इथे की क्राईम अगेन्स्ट विजडम. जे काही आपली बुद्धी आहे ती विकृत दिशेने काम करत जाते. आपण ह्या 2-3 केसेस, जी पहिली महत्त्वाची मोठी केस त्या डॉक्टरची आढळली कोलकात्यामध्ये, तर त्या व्यक्तीचा, त्या माणसाचं नाव घ्यायची इच्छा नाही आहे, पण तो XYZ संजय राव काहीतरी आहे. तर त्याचं जे बघितलं तर हे थोडेसे मेंटल सायकोपॅथ्स मला वाटतात. तर ते बघितल्यानंतरच त्यांची विकृती मनातली दिसून येते चेहऱ्यामध्ये किंवा डोळ्यामध्ये. आता ते आम्ही डॉक्टर असल्याकारणाने आम्हाला अनेक रुग्ण, अनेक माणसं बघण्याची सवय झाली असल्यामुळे असेल कदाचित, पण समोरच्या व्यक्तीची आपल्याला बघितल्या क्षणीच कळते, थोडी जाणीव कळते आपल्या बॅकमाइंडमध्ये, किंवा एक इनर गट किंवा इनर फिलिंग असतं की कसं आहे. तर अशा व्यक्तींच्या आपण संपर्कात जात नाही, पण ते आपल्याला बरोबर हेरतात आणि ते आपल्या संपर्कात येतात. पण हे जो आहे सोशल स्टिग्मा किंवा थोडेसे मेंटल सायकोपॅथ्सच म्हणू आपण यांना. तर अशा प्रकारचे हे व्यक्ती असतात आणि ह्यांना वेळीच ह्यांची लक्षणं बघून ओळखून की हे पुढे प्रज्ञापराध करण्याच्या आधीच त्यांना वेळीच आवरण घालणं त्यांच्या मनाला, हे त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींचं कर्तव्य आहे, समाजाचं कर्तव्य आहे. जे काही आता मेंटल अवेअरनेस हा प्रोग्रॅमही भारतात राबवला जातो आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल, पण मेंटल जे केसेस आहेत भारतामध्ये ते इतक्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, किंवा आपण स्वतः पण कधीही मेंटल होतो, कधी डिप्रेशनमध्ये जातो, कधी अँक्झायटीमध्ये होतो. तर अशी फेज प्रत्येकाची येते, पण त्या मेंटॅलिटीची विकृतीपर्यंत जेव्हा मजल जाते तर ती जाऊ नये यासाठी आधीच वेळीच आपल्याला आवरण घालायला पाहिजे. कुठल्या गोष्टी योग्य आहेत, किती प्रमाणात करायला पाहिजेत, ह्याकडे कुठेतरी स्वतःच नियंत्रण केलं पाहिजे. तर ॲज अ डॉक्टर मी म्हणेन की हा फारच घृणास्पद, ह्या फारच शब्द नाही आहेत ॲक्च्युली बोलायला, की अशा गोष्टी आहेत. आणि रस्त्यावरून समोर जेव्हा मी बघते, ह्या जेव्हा घटना आलेत एकापुढे एक, ह्याच्या आधी घडल्या नाही आहेत का, तर घडल्या असणार आहेत, त्या नोंद केल्या नसणार आहेत, कितीतरी नोंद केल्या नसणार आहेत केसेस. आता एक घटना घडली आहे, हे मेंटलचे सायकोपॅथ्स आहेत, ती घटना बघतात वारंवार सोशल मीडिया, न्यूजपेपर्स, व्हिडिओज, सोशल मीडिया, मोबाईल्स, यूट्यूब व्हिडिओज, ह्याच्यावरती तीच घटना परत दाखवली जाते. त्याचे 100 प्रकारचे दृष्टिकोन दाखवले जातात आणि जे ऑलरेडी ज्यांची मेंटॅलिटी तशी आहे, विकृत आहे, समोर स्त्री बघितली की ज्यांची सगळं चवताळतं, असे जे व्यक्ती आहेत त्यांची अजून विकृती वाढते. तर इथे कुठेतरी सोशल मीडियाने पण विचार करायला पाहिजे की किती काळ एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने त्यांनी दाखवली नाही पाहिजे. आणि ऑलरेडी बघणाऱ्या पण व्यक्तीची चूक आहे की काय आणि किती प्रमाणात बघायचं. तर एक घटना समोर येते, त्याच्या मागोमाग दुसऱ्या का घडतायत, दुसऱ्या का येत आहेत, तर ह्याच्या मागे हे एक कारण असू शकतं की ते बंबार्डमेंट होते, ती निगेटिव्हिटी नकळत मनावरती समोरच्याच्या पेरली जाते.
आणि ती स्वतः आपण पेरून घेतोय. तर हे असे प्रकारचे जे मेंटली सायकोपॅथ्स आहेत, ते अशा घटना बघतात. जी मेन मोठी जी घटना झाली, आता त्याच्यामागे तो एक मुद्दा झाला, त्याच्यामागे वेगळीच गोष्ट कहाणी मोठी असेलही असं पण आहे. तर ते नंतर आपल्याला कळेलच, कारण की CBI आता केस रन करते. पण पण मी म्हणते जे मेंटल जे आहेत, जे असे सायकोपॅथ्स आहेत, सेक्शुअली मेंटल सायकोपॅथ्स म्हणेन मी तर आता. सेक्शुअली मेंटल सायकोपॅथ्स जे आहेत, ते व्यक्ती जेव्हा असे बघतात, ऑलरेडी त्यांच्याकडे ते पॉर्न बघत असतात, ते सगळे न्यूड व्हिडिओज बघत असतात, ते सगळे अश्लील चाळे करत असतात, आणि जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तेव्हा त्यांची विकृती अजून वाढते, आणि समोर ते लहान मुलगी बघत नाहीत, मोठी मुलगी, मोठी बाई बघत नाहीत, कोणी नातं बघत नाहीत, काही बघत नाहीत, ते पूर्ण ते स्वतःला झोकून देतात आणि प्रज्ञापराध होतो. त्यांना कळत नाही की ते काय करतायत, आणि नंतर जेव्हा त्यांना कळतं ते म्हणतात मी शिक्षा भोगायला तयार आहे. मग इथे शिक्षा काय द्यायला पाहिजे, ती गोष्ट आपण टाळू शकत होतो का, याचाही समाजाने विचार करायला पाहिजे, त्याच्या घरच्यांनी विचार करायला पाहिजे. त्या दोन्ही केसेसमध्ये त्या दोन्ही सायकोपॅथ्सचे 3-3 लग्न झालेली होते. तर असे ज्या काळात एक स्त्री सांभाळणं शक्य नाही आहे एका पुरुषाला, तिथे कुठले तरीही असे विचित्र लोकांचेच अशा गोष्टी होऊ शकतात. सेक्सलेस मॅरेज हा एक मुद्दा आहे, हा मी वेगळ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा मुद्दा नमूद करेन. असे पण केसेस आहेत की एका पार्टनरला जास्त इच्छा असते, एका पार्टनरला नसते, त्यामुळे पण दुसरा पार्टनर वैतागून त्यावेळेला सोडून जातो, किंवा अशा काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पार्टनर ज्याच्याकडून मिळत नाही अपेक्षा करतोय, मग तो बाहेर दुसरीकडे अशा पद्धतीने गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, असंही होतं. पण तो टोटली डिफरंट हे आहे, व्ह्यू आहे. पण इथे मी म्हणेन की ह्या केसेसमध्ये एक सेक्शुअल मेंटल सायकोपॅथ्स विच आर बंबार्डेड विथ द सेम न्यूज अँड थिंग्स, अँड अगेन रिकरंट द केसेस आर बीइंग गोइंग ऑन अँड ऑन. सो कुठेतरी हे थांबायला हवं, कुठेतरी आपण मेंटल स्टेबिलिटी प्रत्येकाने निर्माण करायला हवी. त्यासाठी बरेचसे गुरु वगैरे आहेत, त्यांनी त्यांचे वेगवेगळे शिबिरं आयोजित करतात, तर तशा प्रकारचे शिबिरे अटेंड करायला हवेत. अशा प्रकारे जे रोज जे आहे आपले जे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये जे आहे सांस्कृतिक किंवा व्हॅल्यूज म्हणतो आपण, जे चांगले गुण आहेत ते जोपासण्यास मदत करायला हवी आहे. तर अशा प्रकारे होऊ शकतं काहीतरी. लेट्स होप, लेट्स बी पॉझिटिव्ह, बी ऑप्टिमिस्टिक, आणि ह्या देशात चांगलं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवूया.